नमस्कार. महाराष्ट्र राज्यामधील सर्व माता बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे. हो लाडक्या बहीण हो, तुमच्यासाठी आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून खुशखबर देण्यामध्ये आली. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता निधी हस्तांतरित करण्यामध्ये येत आहे. बघा, मार्च महिन्याचा हप्ता का भेटला नाही यावर स्वतः आदित्यताई तटकरे यांनी देखील माहिती दिली आहे की आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरण सुरू झालं आहे. हो लाडक्या बहीण हो, तुमच्यासाठी सरकारने महत्त्वाची अपडेट दिली. बघा, तुम्हाला एक हप्ता तर मिळणार, परंतु त्यासोबत एप्रिलचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. आता मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार आणि एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार, त्यासोबत हप्ता 2100 रुपयांचा झाला आहे का, हा देखील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. भरपूर दिवसापासून अशा बातम्या देखील आल्या आहे की हप्ता 2100 रुपयाचा आहे. मग नेमकं खरं सत्य काय आहे? लाडक्या बहिणीला 2100 रुपये झाले आहे का, की 1500 रुपयांचाच हप्ता आहे, की 2 हप्ते एकत्र मिळणार? सर्व काही अपडेट तुम्हाला या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर बघा, व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक बघा. अर्धवट माहिती हमखास धोक्याची असू शकते. त्यासोबत सरकारने एक सूचना सर्व लाडक्या बहिणींना सांगितली आहे. त्या सूचनेचे पालन जर लाडक्या बहिणींनी नाही केलं तर अडचण नक्कीच येणार. आता काय म्हणले आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, चला तर पाहून घेऊया. तर बघा, लाडकी बहीण योजना मार्च महिन्याचा 21वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून बघा, दीर्घ प्रतीक्षेनंतर आता मार्च महिन्याचा 21वा हप्ता आणि एप्रिलचा सुद्धा 22वा हप्ता वितरित करण्याच्या प्रशासकीय प्रक्रियेला आता अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. हो लाडक्या बहीण हो, तुम्ही बरोबर बातमी ऐकली. 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे. परंतु थांबा, सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, 2100 रुपये कोणत्या बहिणीला मिळणार? बघा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 2100 रुपये कोणत्याही बहिणीला मिळणार नाही. आता जर याचे कारण बघायचं झालं तर निवडणुकीच्या आधी सरकारने सांगितलं होतं आमचं सरकार पुन्हा आलं की 2100 रुपये बहिणींना करू, परंतु सरकारने आतापर्यंत 2100 रुपयाचा हप्ता केलेला नाही. मग आता 2100 रुपये कधी होणार? तर लक्षामध्ये घ्या, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे 8 महिन्यानंतर आम्ही बहिणींना 2100 रुपये हप्ता करणार आहोत. परंतु आता हे 4-5 महिने आम्ही 1500 रुपयांचाच हप्ता देणार आहोत, असं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सूचना जारी करण्यामध्ये आल्या. गेल्या 5 दिवसांपासून मंत्रालयाच्या संदर्भात हालचालींना आता योग आला असून महिलांच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्याची एकत्रित रक्कम जमा होणार आहे की नाही याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले होते. परंतु सरकारने आता स्वतः गुड न्यूज दिली आहे. आता बघा, सरकारने सांगितलं आहे 18 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यामध्ये येणार. हो लाडक्या बहिणी हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे, तुम्हाला माहीत आहे. तर सरकारने 18 जिल्ह्यामध्ये वितरण करण्याचा निर्णय आज घेतला आहे. बघा, ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रशासनाने सर्वात आधी 18 जिल्ह्याची यादी बँकांकडे आज सोपविण्यामध्ये आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा आहे, रायगड जिल्हा आहे. बघा, आता ही जिल्ह्यांची यादी आहे. जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल या यादीमधल्या, तर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. टोटल 18 जिल्ह्यामध्ये आज निधी होत आहे. बघा, तर आता या ठिकाणी तुमचं नाव या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही, तर या आलं असेल तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून याच 18 जिल्ह्यामध्ये आता वितरण होत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, ज्या 32 लाख बहिणींना गेल्या 5 दिवसापूर्वी काही तांत्रिक कारणास्तव हक्काचा निधी मिळू शकला नव्हता, त्यांच्या खात्यावर आता मार्च महिन्याचा 21वा हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया आता सरकारच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू करण्यामध्ये आली असून बँकांना हे व्यवहार प्राधान्याने पूर्ण करण्याच्या कडक सूचना आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आल्या आहे. तर माता बहिणींनो हो, पुढील जिल्हा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, गेल्या कित्येक दिवसापासून अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असतील की लाडक्या बहिणींना 3000 रुपयांचा एक हप्ता मिळणार, 2100 रुपयांचा एक हप्ता मिळणार. तसं काही झालेले नाही. हप्त्यामध्ये आतापर्यंत वाढ झाली नाही. त्यासोबत राज्यातील या मोठ्या निधीच्या वितरणासाठी 6 जिल्ह्यांचे
स्वतंत्र गट तयार केले आहे. आता लक्षामध्ये घ्या, सरकारने या ठिकाणी मोठ्या निधीचं वितरण करण्यासाठी 6 जिल्ह्याचं या ठिकाणी गट तयार केला आहे. आता या गटामध्ये तुमचं नाव येतं का नाही ते देखील महत्त्वाचं आहे. बघा, आज टोटल 18 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर. बघा, या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर 22वे हप्त्याचे पैसे जमा होण्याचे प्रबळ संकेत आता सध्या आपल्याला मिळत आहे. DBTच्या माध्यमातून ही सर्व प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविली जात असली तरी 32 लाख महिलांपैकी नेमका कोणाला आज हप्ता मिळणार आहे आणि कोणाची प्रतीक्षा वाढणार आहे, यावरून ग्रामीण भागामध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून महिला आपल्या मोबाईलवरील मेसेजची आतुरतेने वाट बघत आहे. तर बघा माता बहिणींनो, योजनेच्या या दुसऱ्या टप्प्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून यामध्ये सातारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यामधील पात्र बहिणींना 21व्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. ज्या महिलांनी आपले बँक खातं बघा आधारशी यशस्वीपणे लिंक केलं आहे त्यांनाच या प्रक्रियेमध्ये प्राधान्य दिले जाणार असून गेल्या 5 दिवसांच्या या विशेष मोहिमेमध्ये अनेक अर्जाची सूक्ष्म पडताळणी पूर्ण करण्यामध्ये आली आहे. KYC प्रक्रियेमध्ये किरकोळ त्रुटी असणाऱ्या महिलांना लाभ मिळण्यासाठी काही तांत्रिक अडथळे पार करावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महिलांनी आपली बँक खाती सक्रिय असल्याची खात्री करणं आता गरजेचं आहे. तर बघा, पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये पुढे गोंदिया आणि अकोला या जिल्ह्याचा सुद्धा समावेश या ठिकाणी झाला आहे. येथील महिलांच्या अर्जाची छाननी देखील या ठिकाणी करण्यामध्ये आली. जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा एकदा कडक फेर तपासणी पण करण्यामध्ये आली आहे. सरकार केवळ गरजू महिलांनाच मार्च महिन्याचा 21वा आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता देणार असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे. त्यामुळे माता बहिणींनो, ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की तुम्हाला दोन्ही हप्ते आज जमा केले जाणार. परंतु थांबा, फक्त या 18 जिल्ह्यामधीलच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, बघा सरकारने स्पष्टपणे सांगितले या प्रक्रियेच्या पुढील भागाचा जर विचार केला, धुळे आणि नागपूर या जिल्ह्यामधील महिलांसाठी आनंदाची बातमी असली तरी तांत्रिक अटीची टांगती तलवार त्यावर अजूनही कायम आहे. ज्यांच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरी किंवा ज्यांच्या नावावर स्वतःचे 4 चाकी वाहन आहे. आता लक्षामध्ये घ्या, तुमच्याकडे जर 4 चाकी वाहन असेल, तुमच्या नावावर 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही या योजनेसाठी पूर्णपणे अपात्र ठरविण्यामध्ये आला. बघा, जर तुमच्याकडे मोठे वाहनं असतील तर बघा या टप्प्यामधल्या 22व्या हप्त्यापासून देखील तुम्हाला वंचित राहावं लागणार आहे. हे स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या अटी यामुळे लावल्या आहे की पात्र बहिणींनाच लाभ मिळावा. राज्यातील नाशिक आणि बुलढाणा जिल्ह्यातील महिलांसाठी सरकारने सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत बघा टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन आणले आहे. प्रत्येक एका तासाला एका जिल्ह्याचा निधी DBTद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जात असून ज्यांचे रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी आहे त्यांना मार्च महिन्याचा 21वा हप्ता सर्वात आधी दिला जाणार आहे. दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे महिलांना वाटत होते. परंतु सरकारच्या माध्यमातून आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः सांगितले आहे दोन्ही हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार. आणि बघा, यादीमधील पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की पगा माता बहिणींनो, बँकेकडे पाठवलेल्या या यादीमध्ये बीड आणि लातूर जिल्ह्यांचा देखील स्पष्ट उल्लेख असून येथील शेतकरी कुटुंबातील महिलांना विशेष महत्त्व देऊन त्यांना आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येत आहे. मात्र यामध्ये एका तांत्रिक अडचण अशी आहे, ज्या महिलांचे आधार अपडेट करताना जुना फोटो किंवा अपूर्ण माहिती सादर केली गेली आहे बघा, त्यांचे 22व्या हप्त्याचे पैसे तांत्रिक कारणास्तव मधल्या काळामध्ये रखडू शकतात. त्यामुळे पुढील 5 दिवस बँक स्टेटस तपासणे अत्यंत महत्त्वाचं महिलांसाठी सरकारने सांगितलं आहे. अशाच प्रकारे बघा पुढील टप्प्यामध्ये नांदेड आणि जालना जिल्ह्यातील महिलांसाठी निधी वितरणाचे अंतिम आदेश बँकांना सध्या देण्यामध्ये आले असून
आता महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये देण्यामध्ये येत आहेत. त्यासोबत काही महिन्याला 3000 रुपये येणार आहे. आता कोणत्या महिन्याला 3000 येणार आणि कोणत्या महिन्याला 1500 रुपये येणार लक्षामध्ये घ्या. आता काही महिलांनी EKYC केलेली नाही. बघा, ज्यांनी EKYC केली नाही अशांना 1500 रुपये येणार आणि ज्या महिलांनी EKYC केली अशांना 3000 रुपये येणार. आता असं कशामुळे? सरकारच्या अटीनुसार बघा, या ठिकाणी EKYC केली असेल तर जो काय लाडकी बहीण योजनेचा 22वा हप्ता आहे तो देखील महिलांना मिळणार आहे. आणि जर तुम्ही EKYC केली नसेल तर 21व्याच हप्त्याचं वितरण होणार आहे आणि तेथून पुढे हप्ते रखडणार आहे. म्हणजे की महाराष्ट्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केली अशाच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघून घ्या, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येत आहे. त्यासोबत बघा, सर्वात महत्त्वाचं आहे सांगली आणि अहमदनगर. बघा, या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, शेवटी मार्च महिन्याचा 21वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता यशस्वीपणे मिळण्यासाठी तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बघा, सरकारने स्पष्टपणे आज या 18 जिल्ह्यांची यादी जारी केली. या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये ज्या बहिणींचे नावे आले अशाच बहिणींच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आता निधी वितरित करण्यामध्ये येत आहे. आणि आणखीन एक लाडक्या बहिणीला एक काम सरकारने करायचं सांगितलं आहे, ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. ते म्हणजे की बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी वर्ष बदललं की EKYC करावं लागतं हे तुम्हाला माहीत असेल. बघा, आता लाडकी बहीण योजनेची EKYC वेगळी आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेची EKYC केली असेल, परंतु तुमच्या खात्याची EKYC नवीन वर्षाची तुम्हाला करावी लागणार. बघा, आता या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की प्रत्येक वर्षाला EKYC अनिवार्य आहे. त्यामुळे EKYC करून घ्या. आणि अशाच महत्त्वाच्या ताज्या अपडेट तुम्हाला पुढे देखील लाडकी बहीण योजनेच्या बघायच्या असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सर्वात महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी.